नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं असून वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुऱ्हाणपूरच्या सरपंच पदापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे आमदार राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचला होता. कसा होता हा शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास पाहूयात. 1 जून 1998 रोजी जन्मलेले शिवाजीराव कर्डिले 1964 मध्ये बुऱ्हाणपूर ग्रामपंचायत सरपंच म्हणून विजयी झाले. 1990 मध्ये त्यांनी बाणेश्वर शैक्षणिक संस्थेची सुरुवात केली. 1995 मध्ये कर्डिले नगर नेवसा मतदारसंघातून पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून विजयी झाले. 1999 मध्येही पुन्हा अपक्ष म्हणून शिवाजीराव कर्डिले यांनी विजय मिळवला. 2003 मध्ये शिवाजीराव कर्डिले यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांच्याकडे मत्स्य व बंदरे विकास खात्याची राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेवर आमदार म्हणून विजयी झाले. 2009 ची लोकसभा देखील त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली. पुढे 2009-2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली आणि विजय देखील संपादन केला. 2019 ला राष्ट्रवादीच्या प्राजक्ता तनपुरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी प्राजक्ता तनपुरे यांचा तब्बल 34,487 मतांनी पराभव केला. पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय संपादन केला. ते 2007 मध्ये अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक म्हणूनही विजयी झाले होते. त्यानंतर 2008-2009 अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमनपदी त्यांची निवड झाली. 2023 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम अरुण काका जगताप यांचे ते सासरे होते. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.